अवैध खैर तस्करी प्रकरणात पुष्पाचा साथीदार वनगुन्ह्यातील फरार आरोपीला गुजरात राज्यातून अटक। न्यायालयाने आरोपीला दिली 17 एप्रिल पर्यंत वन कोठडी। वर गुन्हा क्रमांक C4/2024 मधील नौसुबाई लोहार उर्फ पुष्पा याला अटक करण्यात आली होती। सदर वनगुन्ह्यात पुष्पाचा सहकारी घटनास्थळावरून फरार असलेला आरोपी नामे प्रमुख चावरा राहणार पाचविरा तालुका कपराडा जिल्हा वलसाड राज्य गुजरात येथे आरोपी मागील 6 महिन्यांपासून फरार होता। या गुन्ह्यात त्याच्या सहकारी आरोपीला मोका स्थळावर अटक करून वनविकास महामंडळाकडून कार्यवाही करण्यात आली होती। या प्रकरणात अनेक संशयित आरोपींचे नाव अटक करण्यात आलेल्या आरोपींचे सांगितले होते। फरार आरोपीला गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे। या आरोपीवर जवळपास 2 भारतीय वन अधिनियम 1927 प्रमाणे वेगळे वनगुन्हे नोंद असून सदरचा आरोपी हा सराईत खैर तस्कर पुष्पाचा सहकारी आहे। मागील 4 ते 5 वर्षांपासून हा अवैधरित्या खैर वृक्षाची तोड करून वाहतूक व विक्री करत असल्याची कबुली त्याने दिली आहे। सदर आरोपीने इतर मुख्य आरोपी महिंद्रा पटेल फुलवाडी गुजरात नौसू लोहार उर्फ पुष्पा यांच्या सांगण्यावरून अवैध खैर तोडकाम व वाहतूक करत असल्याची कबुली जबाबात दिली आहे। यावर गुन्ह्यात त्याच्यासोबत असणारे 6 आरोपीचे नामे योगेश झांजर, महादू भुजाड, लक्ष्मण निकुडे, संतोष खैराड यांची नावे सांगितल्यामुळे या सर्व आरोपींवर अटकेची कार्यवाही होण्याची शक्यता आहे। मागील 3 वर्षांमध्ये वनविकास मधील पेठ व हर्सुल या युनिटमध्ये अवैधरित्या खैर व साग झाडांची तोड करून वाहतूक प्रकरणात 23 वाहनावर जप्तीची कार्यवाही व 40 आरोपींना अटक करण्यात आली आहे। वनविकासचा राखीव वनक्षेत्रात वनविकासाच्या अधिकाऱ्यांकडून दिवस रात्र गस्त करून अवैध वृक्षतोड यावर पूर्ण नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।